नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एकदम खमंग कुरकुरीत आणि आतून मऊ अशी गुजराती हांडवोची रेसिपी घेऊन आलेली आहे. ही नाश्त्यासाठी तर छान आहेच, पण संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी द्यायला एकदम परफेक्ट आहे. चला तर मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने हांडवो कसा बनवायचा ते पाहूयात. सगळ्यात आधी आपल्याला काही निवडक डाळी आणि तांदूळ भिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे एका भांड्यामध्ये अर्धा कप हरभऱ्याची डाळ, 1 कप तांदूळ घेतलेला आहे. इथे मी रेशनिंगचा तांदूळ घेतला आहे. पाव कप तुरीची डाळ, 2 चमचे उडदाची डाळ घेतली आहे. इथे मी डाळ आणि तांदूळ कपाने मोजून घेतले, तुम्ही वाटीने मोजून घेतली तरी चालेल. पाणी ओतून 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात. नंतर डाळी पूर्ण भिजून थोडं वर पाणी राहील एवढं पाणी घालूया, म्हणजे पुढे ते आपल्याला मिक्सरमध्ये सहज वाटता येईल. आता याच्यावर झाकण ठेवून 6 ते 7 तास भिजत ठेवूया. 7 तास झालेले आहेत. झाकण काढूया. डाळी छान भिजून दुप्पट झालेल्या आहेत. याच्यातील एक्स्ट्रा पाणी आपण बाजूला काढणार आहोत. हे बघा, बोटाने दाबल्यावर डाळ आपली सहज तुटत आहे. या डाळी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. सुरुवातीला आपण असंच फिरवून घेऊयात. थोडा वेळ फिरवून झाल्यानंतर जरासे पाणी घालून जाडसर वाटून घेऊयात. खूप बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही आहे. हे बघा, असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता डाळी आपण भिजवल्यामुळे वाटण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. आता तयार झालेली ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढूयात. याच्यामध्ये आता अर्धा लिंबूचा रस, 1 टीस्पून हळद, आले हिरवी मिरची याची 1 चमचा पेस्ट घातलेली आहे, चवीनुसार मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. पीठ फर्मेंटेशनसाठी याच्यामध्ये दही आणि इनोचा वापर करतात, पण आपण याचा कोणताही वापर केलेला नाही आहे. पसरट पॅनमध्ये अर्धा पळी तेल घालूयात. तेल पसरून घेऊयात. तेल चांगलं गरम झालं की चिमूटभर हिंग, पाव टीस्पून मोहरी, पाव टीस्पून जिरे, 1 चमचा तीळ, बारीक चिरलेली थोडी कढीपत्त्याची पाने घालूयात. गॅस गॅस कमी करून 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. फोडणीचा आपला खमंग छान वास सुटलेला आहे. आता ही फोडणी आपण उलटण्याच्या साहाय्याने पसरून घेऊयात. आता तयार असलेलं हे हांडवोचे मिश्रण पॅनच्या मध्यभागी ओतूयात. ओतल्यानंतर हे मिश्रण आपोआप बाजूला पसरतं, पण तरीही आपण हलक्या हाताने पळीने पसरून घेऊयात. गॅस मंद ते मध्यम करून याच्यावर आपण झाकण ठेवूयात. 7 ते 8 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूयात. कडा सोडून खालची बाजू भाजली आहे का नाही ते पाहूयात. खालून याला जाळी आलेली असली तरी अजून शिजलेलं नाही आहे, म्हणून आपण याच्यावर परत झाकण ठेवूयात. 5 ते 7 मिनिटे झाल्यावर झाकण काढून पाहूयात. खालच्या बाजूला छान सोनेरी रंग आलेला आहे. आता हे आपण बाजूला एका ताटामध्ये हळूवारपणे काढून घेऊयात. पॅनमध्ये परत अर्धा पळी तेल घालूया. तेल गरम झाल्यावर चिमूटभर हिंग, मोहरी, जिरे, तीळ, बारीक चिरलेली कढीपत्त्याचे पाने घालूयात. 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. फोडणी परत उलटण्याच्या साहाय्याने पसरून घेऊयात. फोडणी पसरून झाल्यानंतर हांडवोची दुसरी बाजू भाजण्यासाठी पॅनमध्ये घालूयात. झाकण ठेवून 5-7 मिनिटे शिजवून घेऊयात. 7-8 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूयात. दुसरी बाजू आपली छान भाजलेली आहे. गॅस बंद करून हांडवो प्लेटमध्ये हळूवारपणे काढून घेऊयात. हांडवो आपला थोडासा थंड झाल्यानंतर सुरीने कापून घेऊयात. गुजराती हांडवो बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये दही, इनो याचा वापर केलेला नाही आहे, तरी याला सुंदर जाळी आलेली आहे. तयार झालेला आपला एकदम खमंग कुरकुरीत गुजराती हांडवो खाण्यासाठी तयार झाला आहे. गरमागरम गुजराती हांडवो तुम्ही हिरवी चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता. खूप छान लागतो. आजची ही पोटभरीच्या नाश्त्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.